नमस्कार, मी वर्षा आवटे. चौरस आहार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला करायला सोपी, खायला सगळ्यांना आवडणारी, चविष्ट, चटपटीत, म्हटलं तर झणझणीत अशी चिकन मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. चिकन मसाला म्हणजेच मी केलेलं सुकं चिकन. तर मग बघूयात का आपण. चिकन मसाल्यासाठी मी 1 किलो बोनलेस चिकन घेतलं आहे. आपण एका पॅनमध्ये भरपूर तेल घेऊया आणि तेलात उभा पातळ चिरलेला कांदा घालू. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो पण जास्त घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण ह्याच्यात लाल तिखट घालणार आहोत. मगाशी मॅरिनेशन करताना आपण लाल तिखट घातलं होतं, त्यामुळे आता फक्त 1 चमचाच घालायचा आहे, नाहीतर ते खूप तिखट होईल. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत गरम मसाला पावडर. गरम मसाला पावडर सुद्धा आपण छान एकजीव करूया, परतून घेऊया. आपण जे जे पावडरचे मसाले घालू ते व्यवस्थित एकजीव करून परतून घ्यायचे, थोडे शिजून द्यायचे, म्हणजे त्याची चव चिकनला लागेल. आता आपण ह्याच्यात चिकनचे पीस घालूयात. हे सुद्धा सगळं छान एकजीव करूयात, म्हणजे सगळे मसाले आपल्या चिकनला लागतील आणि चिकनची चव खूप छान येईल. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि शिजत ठेवू. चिकन शिजताना मात्र ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही. आता 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे. आता ह्याच्यात भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालू, म्हणजे चिकनला छान स्वाद येईल. हे सगळं मिक्स करूया आणि परत हे थोडंसं 10 मिनिटं शिजत ठेवू. आता ह्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट पण घालू. पुन्हा एकदा चिकन सगळं मिक्स करूया. आता ह्याच्यातलं पाणी आटत आलेलं आहे आणि चिकन पण ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. आता ह्याच्यातलं सगळं पाणी आपण आटवायचं, चिकन कोरडं करायचं. अशा प्रकारे आपला चिकन मसाला शिजून तयार आहे. आता एका बाउलमध्ये आपण सर्व करण्यासाठी चिकन मसाला काढूया. चिकन किती छान दिसतंय बघा. सगळे मसाले त्याला छान लागलेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही चिकन मसाल्याची रेसिपी? आवडली का? करायला सोपी आणि खायला एकदम भारी लागणारी अशी चिकन मसाला. तुम्ही ही पोळी भात कशाबरोबरही खाऊ शकता आणि काहीच नाही तर तुम्ही नुसतं स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.